नमस्कार, मी स्मिता आणि मी सुजाता. SS कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीनं केलेली भाजणीची खमंग अशी चकली. तर आज जी काही आपण भाजणीची चकली बघणार आहे तर त्याच्यासाठी जी काही पूर्वतयारी लागते तर ती आपण कशी करायची ती बघूया. तर आता आपण पूर्वतयारी बघितली, 2 तास झालेले आहेत. तर आता आपलं हे सगळं साहित्य आहे ते आपण आता भाजायला घेऊयात. तर आता हे 1 किलो तांदूळ आपण घेतलेले आहेत ना, तर हे 2 बॅचमध्ये आपण भाजू, म्हणजे चांगले भाजले जातील, ते मोकळे भाजले जातील. तर मी आता ह्याच्यामध्ये गॅस चालू करते आणि हे आपण सगळे मध्यम गॅसवर भाजणार, म्हणजे अगदी आणि सतत हलवत राहायचं त्याला. तर 2 बॅचमध्ये आपण हे, आणि हा आपण तांदूळ मोठा घेतलाय, जो मोठा मिळतो दुकानामध्ये किंवा जुना तांदूळ. फक्त ह्याच्यासाठी चिकट तांदूळ मात्र अजिबात घ्यायचा नाही. म्हणजे थोडक्यात इंद्रायणी असेल किंवा बासमती असेल, बासमती तुकडा असेल, तर त्याच्यापेक्षा केव्हाही रेशनचा तांदूळ सुद्धा चालतो किंवा जुना राईस कुठलाही. तर त्यामुळे तो आपण घेतलेला आहे. आपण हे मीडियम गॅसवरती अगदी ह्याला डाग न पडता, म्हणजे ह्याला डाग पाडायचा नाहीये, फक्त तांदूळ हा फुलला पाहिजे आणि भाजल्यानंतर तो पांढरा शुभ्र दिसला पाहिजे, अशा प्रकारे आपण भाजून घेतोय हे. आणि तुम्हाला ह्याचा आवाज सुद्धा बदललेला दिसेल तांदूळ भाजल्यानंतर. आता हे ओलसर थोडंसं असतं, थोड्या वेळानं तो फुलून अगदी त्याचा आवाज सुद्धा खुळखुळ यायला. आणि प्रत्येक वेळेला म्हणजे आपल्याला असं वाटलं तर एखादा दाणा आपण दाताखाली खाऊन बघायचा, म्हणजे तो असा खुसखुशीत जर लागला तर ह्याचा अर्थ तो तांदूळ भाजलेला आहे. कारण तो पांढरा असल्यामुळे आपल्याला रंग पण बदलायचा नाहीये, पण तो छान भाजला गेला पाहिजे. तर अशा वेळेला काय करायचं, प्रत्येक एक 10-15 मिनिटांनी जेव्हा आपल्याला वाटेल की भाजलाय का, तर ते कसं ओळखायचं, तर दाताखाली एखादा तांदूळ जर केला तर तो लगेच आपल्याला मस्त असा खुसखुशीत लागतो आणि तेव्हा मग तुम्ही झालंय असं समजायचं. आणि कसं असतं, कडक तांदूळ लागला तर कडक चकली होणार, खुसखुशीत लागला तर खुसखुशीत होणार. हे त्याचे टॅक्टिक ओळखायच्या, म्हणजे जो आपण टिप्स म्हणतो बरोबर त्या आहेत त्या. आणि मोठ्या गॅसवर भाजली तर चकली मऊ पण पडणार. म्हणजे चकलीचं थोडंसं सगळ्या जणी महिलांचं सगळ्यांचं हेच म्हणणं असतं की चकलीचं तंत्र एकदा जमलं की जमतं आणि नाही म्हणजे बिघडतं. पण हे जर पॉईंट्स आपण पहिल्यापासून जर लक्षात ठेवले भाजणी भाजल्यापासून, तर मग चकली बिघडणार नाहीये. आणि ह्यावर्षी तुमची कुणाचीही चकली बिघडणार नाहीये, कारण आपण एकदम प्रमाणबद्ध सगळ्या गोष्टी घेणार आहोत आणि अगदी स्टेप बाय स्टेप सगळं व्यवस्थित सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही ह्यावर्षी काळजी करायची गरज नाही, माझी चकली चांगली होईल का नाही होईल. हो ना ग? आपल्याला कॉमेंट्समध्ये नक्की कळवतील. हो. आणि पेशन्स पाहिजे. चकली करताना आपल्याला खूप पेशन्स ठेवावं लागतं, कारण सगळं हे मंद गॅसवरती सावकाश भाजणं, एक स्टेप बाय स्टेप भाजणं, ह्याच्यामुळं वेळ तर खूप लागणार आहे. पण जेव्हा चकली सगळे खातील तेव्हा तुमचं कौतुक तर खूप होणार आहे. त्यामुळे तेवढे पेशन्स ठेवायचे. अर्धा तास झालाय आपण सतत हलवत हा भाजवतोय. आणि थोडंसं आपण मगाशी म्हटलं तसं दाताखाली बघूया आपण. आणि छान फुललाय पण, बघतो कलर पण याचा छान पांढरा शुभ्र आणि कडकडीत लागत नाहीये, खुसखुशीत लागतोय. ह्याचा अर्थ हा तांदूळ तयार झालेला आहे आपल्या बाजूला. आणि भाजून दोन्ही बॅचचे आपण तांदूळ सगळे आपण भाजून घेतले. बघू शकता की ह्याचा रंग पण बदललेला नाहीये, पण खुसखुशीत पण झालेला आहे. आणि जवळजवळ आपण अर्धा तास हे सतत आवाज पण बघतो असा मस्त खुळखुळीत येतोय. तांदूळ आपले भाजून झालेत. आता याच पद्धतीनं हरभऱ्याची डाळ आपण भाजून घेऊया. ही अर्धा किलो आपली तांदूळ डाळ आहे हरभऱ्याची. ही पण आपण मंद गॅसवरती
सावकाश अगदी छान भाजू, त्यालाही डाग पडून द्यायची नाहीयेत आपल्याला, फक्त फुलायला पाहिजे हे. आणि ह्याला पण मला असं वाटतं एक 15-20 मिनिटं मिनिटं. लागतील अगदी आपण मध्यम गॅसवर. कारण- आणि जसा तांदूळ बघितला तसा डाळ सुद्धा आपण थोडीशी चावून बघायची आणि ती कुरकुरीत झाली डाळ की आपलं झालंय असं समजायचं. हरभरा डाळीला सुद्धा जवळजवळ अर्धा तास झालाय, सतत हलवत आपण ती भाजतोय. तसं एखादा दाणा घेऊन बघते. मस्त असा कुरकुरीत आवाज आलाय, म्हणजे झाली. आणि पुन्हा थंड झालं की ते आणि जास्त थोडंसं हा, होतं. हा. आणि ते थोडेसे असे मधून मधून हलवायचे. आता त्याच्यावरच आपण ही डाळ टाकूया. मस्त झाली आहे खुसखुशीत. लगेच आपण त्याच्यामध्ये उडदाची डाळ आपण जी काही घेतली होती ती भाजायला घेऊया. ही पण आपण मंद गॅसवर भाजतोय आणि ह्याला सुद्धा जवळजवळ 15 ते 20 मिनिटं लागणार आहे. आपली उडदाची डाळ अशी छान अगदी खुळखुळीत आवाज यायला बघ. ते डाळींचा लगेच कळतं, कारण आवाज पण त्याचा बदलतो लगेच. छान खुळखुळीत आवाज येतोय. खाऊन बघितलीस तरी चालेल अगदी. ही आपण पावशर घेतली, म्हणजे 1 किलो तांदूळ घेतला, अर्धा किलो आपण हरभऱ्याची डाळ घेतली, आता हे पावशर आपण उडदाची डाळ घेतली. आता मी हे पण काढते बाजूला. लगेच मुगाची डाळ घालून घेऊया आपण त्याच्यामध्ये. ही आपण फक्त पाव कप घेतली, पाव कप ह्याच्यामुळे घेतलेली. थोडासा एक चकलीचा रंग किंवा खुसखुशीतपणा आपण मुगाने जास्त येतो, त्यामुळे हे आपण आणि आपण ह्याच्यामध्ये हळद अजिबात घालणार नाहीये. म्हणजे बरेच जण हळकुंड कुटून घालतात भाजणीमध्ये, किंवा धने जिरे पूड पण घालतात, तर ते पण आपण इथे घालणार नाहीये, धने आणि जिरे. कारण का तर जेव्हा आपण हे गिरणीत दळायला नेतो, आता बऱ्याच जणांकडे घरघंटी असते तेव्हा काही प्रश्न नाही, पण जेव्हा गिरणीत आपण दळायला नेतो तेव्हा त्याची धने जिरेची पूड इतकी हलकी असते, किंवा हे जे पीठ तयार होतं ते इतकं हलकं असतं की ते बऱ्याच वेळेला खूप उडत असतं. तर त्याच्यापेक्षा आपण काय करतोय ही सगळी भाजणी भाजून नंतर त्याच्यामध्ये पिठामध्ये धन्या जिऱ्याची पूड घालणार. म्हणजे आपण धने आणि जिरे ह्याच्यात नाही घालायचं. आपली मुगाची डाळ सुद्धा आता झालेली आहे, तर साधारण 5-7 मिनिटांमध्येच आपलं हे भाजून छान झाली. तर आता हे पण मी बाजूला काढते. आणि आता आपले फक्त पोहेच राहिलेत भाजायचे, ते पण आपण बारीक गॅसवर भाजून घेऊया. हे अर्धा कप आपण पोहे घेतले. हे आपण भिजवून वगैरे किंवा धुवून वगैरे काही घेतले नाही, आपण हे पोहे घेतले. आणि कांदे पोह्यांचेच घेतले. आणि ह्यानी एक चकलीला थोडासा हलकापणा हलकापणा तो छान येतो. हे सगळं असं मिक्स करायचं. आणि गिरणीत शक्यतो हे डाळीवरती दळलं जाईल हे बघायचं. ज्वारीवर नको, गव्हावर नको, कारण गव्हाचा चिकटपणा त्याच्यामध्ये येऊ शकतो. त्यामुळे दळून आणताना भाजणी नेहमी डाळीवर वगैरे आणायची. किंवा आता सीझनमुळे भरपूर भाजणीचे पण दळणं असतात, फक्त ते त्याच्यावरती व्यवस्थित टाकायला सांगायला पाहिजे. आणि हे जे आपण प्रमाण घेतलेलं आहे त्याची 2 किलो भाजणीचं पीठ तयार होतं. त्यामुळं जवळजवळ चकल्या तुमच्या अशा भरपूर चकल्या आणि वर्षभर सुद्धा हे टिकू शकतं पीठ. कारण त्याला आपण इतकं छान खमंग भाजलेलं आहे. तर त्यामुळे हे भाजणीचं पीठ जे आहे ते वर्षभर आपण स्टोअर सुद्धा करून ठेवू शकतो. पोहे तर आपले लगेचच अगदी झालेले आहे. एक 2-3 मिनिटातच पोहे भाजून झाले, छान फुलले तब्येचे. आता मी गॅस बंद करते. आपलं जे मुख्य काम होतं म्हणजे चकली करायची म्हणलं की भाजणी हे डोक्यात असतं, आणि त्यासाठी लागणारा वेळ तर आपल्याला जवळजवळ 1.25 तास लागलेला आहे. आपण ही भाजणी भाजतोय आणि फायनली आपली भाजणी ही सगळी भाजून तयार झालेली आहे. आणि आता थंड झाल्यानंतर आपण ही गिरणीतनं दळून आणूया. आपण भाजणीची सगळी पूर्वतयारी बघितली आणि सगळी धान्य आपण सगळी भाजून पण घेतली आणि ती भाजणी आपण दळून पण आणली. पण तुम्ही जे बघितलं त्याच्या आधी आम्ही हीच भाजणी आधीच दळून आणून ठेवलेली आहे. तर आता आपण त्याच भाजणीतलं 5 कप आपण भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्या प्रमाणात आपण ह्या सगळ्या चकल्या करूया. तर आता भाजणी जी काही दळून आणलेली आहे तर हे आपण या पद्धतीनं पीठ आणलेलं आहे आणि थोडंसं बारीक असं छान हे दळून आणलेलं पीठ आहे. आणि हे मेजरमेंट प्रमाणे आणि 5 कप आपण घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा आपण दळी ही भाजणी तेव्हा आपण धने जिरे त्याच्यामध्ये घातलेले नव्हते. त्यामुळे आता आपण त्याच्यामध्ये सगळं मसाला त्याच्यात घालून घेऊया, मोहन घालूया आणि हे 5 कपाचं जे काही पीठ आहे ते आपण चकल्या करण्यासाठी तयार करूया. 3 चमचे आपण मीठ घालतोय आणि हे पिंक मीठ आहे त्यामुळे ते थोडंसं पिंक दिसतंय. 6 टीस्पून लाल तिखट आहे,
तिखट हे जे आहे ते तुमच्या घरी कोणत्या पद्धतीच्या चकल्या आवडतात, खूप तिखट आवडत असतील तर तुम्ही जास्त घातलं तरी चालेल, कमी म्हणजे तुमच्या आवडीनुसार. तर आता आपण हे 6 टीस्पून लाल तिखट घेतलेलं आहे, 2 टीस्पून आपण धनेपूड घेतली आहे, 3 टीस्पून जिऱ्याची पूड घेतली आहे, 4 टीस्पून तीळ घेतले आणि 2 टीस्पून ओवा घेतलाय. फक्त तो आपण हातावर थोडासा, म्हणजे त्याचा छान वास छान लागतो. आणि आता हे पण ह्याला 1/3 कपाचं मोहन घालून घेऊया. त्याच्यापूर्वी त्याला थोडंसं असं आपण हे करून घेऊया. आणि इथे कढलं गरम करत ठेवलंय, त्याच्यामध्ये 1/3 कप आपण तेल घेतलंय. तर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे मोहन. तर मेजरमेंट असं आहे की 5 कप जेव्हा आपण भाजणीचं पीठ घेतो तेव्हा 1/3 कपाचं मोहन घ्यायचंय. आणि हे आपण खूप मोठ्या गॅसवरती नाही करत आहे, बारीक गॅसवरती अगदी त्याला प्रॉपर तापवून घ्यायचंय. तेल चांगलं कडकडीत तापवून म्हणतो ना तसं घ्यायचं, म्हणजे त्याच्यात थोडासा असा धूर दिसला पाहिजे. आता धूर याला यायला लागलाय, त्याचा अर्थ झालाय एक कडकडीत केलेलं तेलाचं मोहन. म्हणजे फक्त आपण पटकन घालूया, नाही तर त्या ठिकाणचं करपण्याची पण शक्यता असते ना तिखट वगैरे असेल तर. त्यामुळे चमच्याने पटकन हे सगळं हलवून घ्यायचं एकसारखं आणि मग आपण हाताने करू. हे असं सगळं दोन्ही हातावरती हे जे काही आपण सगळं मोहन घातलंय, त्याच्यामध्ये मसाले घातले, ते सगळे ह्याला असे दोन्ही हाताने व्यवस्थित हे करून घ्यायचं. म्हणजे थोडक्यात हे ना आपलं रेडीमिक्सच तयार होतं पीठ. तर हेच थंड झालं की तुम्ही बॅगमध्ये भरू शकता आणि तुम्हाला जेव्हा हव्या तेवढ्या चकल्या करू शकता. फक्त हे सगळं जे काही आहे ते हातावर सगळं पिठाला हे सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे. म्हणजे त्यातला जो काही कण जो आहे ना, त्याला हे सगळं मोहन आणि मसाला त्यातला हा सगळा लागला पाहिजे. म्हणून आपण हे हातावर घेऊन थोडंसं एकसारखं करून घेतो. तर आता आपला सगळं मोहन आणि मसाला असं मस्त ह्या पिठाला सगळं लावून झालंय. तुम्ही असं हे बघा, असं आहे आणि वास सुद्धा किती खमंग छान येतोय. आणि आपण 2 किलोची भाजणी भाजली होती, म्हणजे 1 किलो तांदूळ घेतले होते, त्यामुळे ती तयार भाजणी 2 किलोची झाली. आणि त्यातलं आपण आत्ता 5 कप पीठ घेतलंय. तर ह्या 5 कपाच्या जवळजवळ 80 ते 70 अशा चकल्या होतात. तुम्ही किती मोठ्या छोट्या करताय त्याच्यावर त्याचा आकार अवलंबून राहतं, पण 70 ते 80 चकल्या होतात. तर आता हे आपण सगळं पीठ तयार झालंय. तर आता आपण हे पाणी घालून मळायला घेऊया. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आपण कुठलीही उकड काढत नाही. अगदी म्हणजे हे पीठ आपण जे नॉर्मल पाणी घेतो तर त्या पाण्याने आपण मळणार आहोत आणि त्यांनी करणार आहोत. इथे उकड वगैरे काढायची काहीही गरज नाही आहे. त्यामुळं काय होतं की चकल्या अजिबातच तेलकट होत. तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करून बघा, न उकड काढता. आता हे आपलं सगळं तयार आहे. तर आपण मळून चकल्या तयार करायला घेऊया. पण काय करूया, आपण ह्याच्यातलं निम्म काढून ठेवूया आणि 2 बॅचमध्ये करूया, कारण मळायला परातीमध्ये. आणि ॲक्च्युली अशीच पद्धत असते, जर एकदम पीठ सगळं मळून ठेवलं तर काही वेळानं ते लूज पडतं आणि मग चकल्याचे काटे जातात. तर त्याच्यासाठी आपण निम्म पीठ घेऊया आणि निम्म नंतर घेऊ. मी आता मळून घेते, तोपर्यंत तेल तापवायला ठेवूया आपण. म्हणजे हे कसं होतं की जोपर्यंत मळून आपले एक नाही म्हटलं तरी 5 ते 7 मिनिटं जातात. भरपूर मळून घ्यायचं असतं, तोपर्यंत ते छान तेल ताप. आणि आपण मीडियम गॅसवरती अगोदर तेल तापवून घेऊ. कारण काय होतं, म्हणजे बऱ्याच वेळेला अशी चूक होते की आपण घाई गडबडीनं करायला जातो आणि मोठा गॅस करून तेल गरम करतो. तर मोठा गॅस करून तेल कधी गरम करायचं नाही, कायम त्याला शांतपणे गरम होऊ द्यायचं. म्हणजे मग चकली करपत पण नाही. आणि ते काय होतं, आतून कच्ची राहते आणि वरून काटे करपायला लागतात. तर मी इकडे मळायला घेते पीठ. पाणी लागेल तसंच घ्यायचंय आपल्याला आणि घट्ट पीठ मळायचंय. कारण पीठ जर तुमचं पातळ झालं ना तर त्याचे काटे जायला लागतात. तर त्यामुळे पीठ छान चांगलं पण मळून घ्यायचं आणि घट्ट पण झालं पाहिजे. तर त्याच्यासाठीच आपण थोडं थोडं मळून घेतोय, सगळं एकदम न मळता. जर मेजरमेंट अगदी काढलं तर 5 कपाची जी काही आपण भाजणीचं पीठ तयार केले ते मळायसाठी 2.25 कप पाणी लागतं. अगदी प्रमाणबद्ध. हो. आणि लागलं तर थोडंसं आपण हात लावून मग ओलं करून घेतलं तरी चालतं. म्हणजे सगळं पीठ मळून घेतलं आणि हे घट्ट थोडंसं या बाजूला ठेवलं. आणि जो आपण एक एक लॉट करणार आहे तर तेवढा फक्त आपण पाण्याचा हात लावून थोडासा मळून घ्यायचा. कारण का,
तर ह्याच्यामध्ये तांदूळ जे काही आपण जुने वापरले त्याच्यामुळे थोडंसं पीठ फुगतं आणि थोडंसं ड्राय पडतं आणि चकली तुटायची शक्यता असते ना, त्यामुळे हे फक्त जरा एकसारखं असं छान मळून घ्यायचं भरपूर त्याला. आणि जर कधी तुटायला लागली तर आपण थोडंसं पाण्याचा हात लावून परत एकदा करू शकतो, ते म्हणजे तुटणार नाही चकली. थोडंसं घट्ट झालं तर कधी कधी तुटते पण चकली, तर ते चांगलं मळलं की नाही तुटत. छान आपलं आता हे एकजीव गोळा झालेला आहे. सोड्यामध्ये आपण घालून घेऊया. हा आपण स्टीलचा स्टोऱ्या वापरतोय आणि ह्याची डिश जी आहे ती खोलगट बाजू अशी खाली घालून व्यवस्थित ताटली मात्र बसवून घ्यायची. त्याच्यामध्ये हा सगळा गोळा घालायचा. फार अगदी वरपर्यंत भरायची गरज नाहीये. तर आता आपण चकल्या करून घेऊया आणि तेल पण तापले आपलं ना व्यवस्थित. छान तापले. मस्त पडते, काटे तर काय बनणार. आणि हे जे काही टोक असतं ना तर ते आत चिकटून टाकायचं, म्हणजे सुटत नाही, म्हणजे सुटत नाहीये. आणि आता आपण ही तळून घेऊया. साईडनं सोडली ना, छान तेल छान टाकलेलं आहे मस्त. आणि आता आपण अजिबात तिची फ्लेम हलवणार नाहीये आणि एका बाजूला आपण छान सेट झाल्यानंतर चकली मग परत आपण त्याला उलटी करणार आहोत. सारखं सारखं हात नाही लावायचा त्याला, त्याचे निसटतात. मग त्याचे जे रिंग केलेले आहेत आपण त्या निसटतात. तर एका वेळेला 3 ते 4 आपल्या चकल्या एका वेळेला तळून होतात. खूप गर्दी केली तरी पण ते निसटतं मग. आणि साधारण आपल्याला कळतंच की ते थोडीशी कठीण झाली की लगेच उलटायची. छान आता हे दिसत असेल तुम्हाला. अजिबात आपली तुटली नाही, पसरली नाही, अगदी मस्त चकली तयार आहे. वास पण खमंग अगदी सुटलाय. आणि वास पण छान सुटलाय. त्याच्यातला मसाले जे काही आपण आता टाकलेत ना, धने जिऱ्याची पूड, ओवा, फ्लेवर मस्त वास येतोय. आणि आकार सुद्धा म्हणजे मला किंवा आपण जे नेहमी करतो तर अशा छोट्या छोट्या करतो. किंवा आपण जेव्हा कोणाला चकली खायला देतो तेव्हा दिवाळीत इतके सगळे पदार्थाचे फराळाचे पदार्थ असतात की सगळेजण म्हणतात आम्हाला थोडीशी द्या टेस्टसाठी. तर करतानाच जर आपण हा साईज केला तर चकल्या वाया पण जात नाही. भाजली आपली कशी कळणार आपल्याला, तर आपण टाकल्यानंतर जो फेस येतो किंवा बुडबुड येतात ना ते शांत होतात. आणि अगदी आता कमी बुडबुडे होत आहेत आणि छान. आणि त्याचा काटा पण लागतो. आता झाली आणि रंग पण तुम्ही बघू शकता की छान अगदी. मुख्य म्हणजे काय तर तेलकट होत नाही. तेल तुम्हाला चकलीवर दिसणारच नाही. आणि लगेचच पुढच्या जर तयार असतील तर त्या घालायच्या. म्हणजे तेलाचं टेम्परेचर जे असतं ना तर ते तेच राहतं. आणि एकदा आपण सेट केले ना टेम्परेचर तर तेच ठेवायचं सगळ्या चकल्यापर्यंत. त्याला हात नाही लावला तरी चालतं. खरं तर दिवाळीचे फराळ करताना ना सगळे लोक खूप असतील मदत करायला. कोणी पाडतंय, कोणी तळतंय, फार मजा येते. कोणी भरून देतंय. ते खूप मजा येते ना, सगळे एकत्र दंगा मस्ती, लगेच टेस्ट करणं, त्याच्यावर कमेंट्स करणं. आणि मगाचच नाही का की आपण जेव्हा 1 किलोची भाजणी भाजत होतो सुजाता, तर तेव्हा आपण दोघी असल्यामुळे इतकी फास्ट झाली आणि इतक्या गप्पा मारल्या त्या भाजताना की आपल्याला वेळ कळलाच नाही. तर पूर्वी असं होतं की एकत्र कुटुंब जेव्हा होती तर तेव्हा कोण कुठलं काम करायचे, सगळी कामं तर व्हायची पण कळायचंच नाही. तर हेच एकत्र फॅमिलीतलं खरं तर हेच मजा आहे, म्हणजे मजा आहे खरं तर ती. आणि तेव्हा लागायचे खूप डब्बे डब्बे भरून करायचे ना आपल्याकडे. आता आपण खूप कमी कमी करतो कारण फॅमिली छोटी छोटी आहे सध्या. काटे पण छान होत आहेत, चकली तुटत पण नाहीये. तर आता आपण अशाच पद्धतीनं सगळ्या चकल्या करून घेऊया. कारण जनरली कसं आहे की थोडासा एक घाणा झाल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की चकली तुटती आहे का आपली, किंवा आपल्या त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे. जर समजा तुमची चकली तुटत असेल तर ह्याचा अर्थ मळायला पीठ कमी पडलंय, तर ते तुम्ही मळून तुम्ही परत करू शकता. मोहनचं तर आपलं इतकं परफेक्ट आहे की मोहन तुमचं कमी जास्त ह्याच्यात होणार नाही. फक्त फरक कुठे पडेल तर मळण्यात पडेल. तर आता आपलं सगळं ओके झालेलं आहे. चकल्या पण आपल्या छान येतात, तुटत नाही. तर आपण ह्याच पद्धतीनं सगळ्या चकल्या करून घेऊया.
तर अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या चकल्या मस्त अशा तळून झालेल्या आहेत. तर आता आपण गॅस बंद करूया. तर चकल्या बघून असं वाटत नाही का थोडंसं बघावं आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पण आपण दाखवूया की ती खरोखरच कुरकुरीत झाली आहे का, आणि टेस्ट पण बघूया आपण. तुटतानाच किती ते अगदी कुरकुरीत होते. एक नंबर. खुशीत झाल्यात अगदी, तेल कुठेही जाणवत नाहीये. दिवाळीला सगळ्यांची चकली छानच होणार आहे आणि खात्री आहे आम्हाला. तर नक्की तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूयात.